उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। या अधिकृत प्रवेशादरम्यान बोलताना ना तुडवायला ना अडवायला आम्ही शिवसेना वाढवायला निघालो अशी एकनाथ शिंदेंनी फटकेबाजी केली। ठाकरेंनी निवडून दिलेल्या 6 खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश करून त्यांची ताकद वाढवली। तर इकडे या राजकीय भूकंपाला तोंड देण्यासाठी पक्ष पुन्हा एकदा तळागाळापासून मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे। त्यात विकास निधी मिळत नाही, काम होत नाही अशी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना फुटीर खासदारांनी कारण पुढे केली। पण आता हीच कारणं बंडखोर खासदारांना जड जाणार आहेत असं दिसतंय, कारण जी माहिती समोर आली आहे त्यावरून प्रत्यक्षात खरंच विकास निधी मिळत नव्हता का? तो खर्च करण्यात आलाय का? फुटीर खासदार कोणत्या आव्हानांना सामोरे जाणार आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। बंडखोर खासदारांना सर्वात जड जाणारा मुद्दा म्हणजे त्यांनीच पुढे केलेलं विकास निधी मिळत नाही हे कारण। विकास निधी मिळत नाही, काम होत नाहीत अशी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना फुटीर खासदारांनी कारण पुढे केली। परंतु या फुटलेल्या खासदारांचा बुरका टराटर फाडणारी माहिती समोर आली। प्रत्येक खासदाराला वर्षाला काही विशिष्ट कोटी रुपयांचा निधी मिळत असतो। हा निधी रस्ते, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या कामांसाठी खर्च करावा लागतो। हाच निधी मिळत नाही, काम होत नाही असं खासदारांचं म्हणणं आहे। पण सत्य असं समोर आले की या खासदारांनी विकास निधी मंजूर झाल्यानंतरही तो खर्च केला नाहीये। ओमराजे निंबाळकर यांना धाराशिवसाठी 18.47 कोटी एवढा निधी मंजूर झाला होता, पण प्रत्यक्षात त्यांनी 1.97 कोटी निधी खर्च केलाय। 130 पैकी फक्त 21 कामं पूर्ण झाले, तर अजून शिल्लक निधी 16.49 कोटी एवढा आहे। यासोबतच ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांनी एकूण मंजूर झालेल्या 14.70 कोटीपैकी फक्त 15.59 लाख निधी खर्च केलाय। आश्वासन दिलेल्या 40 कामांपैकी एकही काम पूर्ण झालेलं नाहीये। 14.54 कोटीचा निधी शिल्लक आहे। हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर ज्यांना 19.2 कोटीचा निधी मंजूर झालेला असताना 5.2 कोटीचा निधी खर्च झालाय। 79 कामांपैकी 28 कामं पूर्ण झाले, तर अजून 13.95 कोटीचा निधी शिल्लक आहे। वाशिमचे संजय देशमुख ज्यांनी मंजूर झालेल्या 18.60 कोटींपैकी 1.41 कोटी निधी वापरलाय, तर 106 कामांपैकी 7च कामं पूर्ण झाली आहेत। 17.14 कोटींचा निधी शिल्लक उरलाय। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मंजूर झालेल्या 14.70 कोटींपैकी 3.78 कोटी खर्च केलेत। 56 कामांपैकी फक्त 26 कामं पूर्ण झालीत, तर अजून 10.91 कोटीचा निधी शिल्लक राहिलाय। ही माहिती पाहिल्यास विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या खासदारांनी विकास निधी मंजूर झाल्यानंतरही तो खर्च न केल्याचं अगदी स्पष्ट दिसतंय। मग आता हेच खासदार जनतेला सामोरे कसं जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। आता हा झाला विकास निधीचा मुद्दा, ज्यावरून ते जनतेला अनसरेबल आहेत। आता बघूयात राजकीय मुद्दे। ठाकरेंचे 6 खासदार आणि त्यांचे मतदार संघ पाहिल्यास या फुटीर गटाला स्थानिक पातळीवर काय राजकीय परिणाम भोगावे लागतील। पहिला मुद्दा म्हणजे बंडखोरांना रोखण्यासाठी ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी बैठक बोलावलेली, त्यात बंडखोरांच्या बंडाला प्रत्युत्तर देण्याचा अजेंडा ठेवण्यात आलाय। यातच ठाकरेंनी जाहीर केलं की आदित्य आणि उद्धव ठाकरे स्वतः बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत। खासदार सोडून गेल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणार, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत। याची सुरुवात त्यांनी संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातून केली आहे। ठाकरे सामान्य शिवसैनिकांना भावनिक साथ घालत आहेत आणि पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणत आहेत। त्यासाठीचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आलाय। 21 जूनला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा पार पडलाय, तर 27 जून रोजी यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली, 28 जून रोजी परभणी आणि धाराशिव, 29 जून रोजी शिर्डीचा दौरा पार पडणार आहे। यात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणं, मतदारसंघांमधल्या शाखांना भेट देणं, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणं, पक्षाची ताकद कायम असल्याचा संदेश देणं, पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांविरोधातील राजकीय लढाई अधिक आक्रमक करणं, बंडखोरांना गद्दार ठरवणं, 6 खासदारांनी कसा विश्वासघात केला हे शिवसैनिकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे। ज्या मशाल चिन्हावर आणि ज्या पक्षाला पाठिंबा देऊन त्या खासदारांना मतदारांनी निवडून दिलं होतं, त्या मतदारांची या खासदारांनी फसवणूक केली असल्याचा प्रचार करणं हे या दौऱ्यामागील मुख्य उद्दिष्ट आहेत। खासदारांच्या बदललेल्या भूमिकेनंतर शिवसैनिकांमध्ये रोष दिसून येतोय। अनेक ठिकाणी फुटीर खासदारांच्या घरावर दगडफेक, शेणफेक, पुतळे जाळणे, जोडे मारणे असा निषेध करून झालाय। याचाच भाग म्हणजे ठाकरे गटाचे शिवसैनिक बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध सत्तेतील शिवसेना असा प्रचार करत आहेत। फुटलेल्या खासदारांच्या बाल्यकिल्ल्यात तापलेल्या याच वातावरणाचा राजकीय लाभ घेण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत।
याचा परिणाम म्हणजे फुटीर खासदारांना ठाकरे गटाच्या जन आंदोलनाचा सामना करावा लागेल। त्यात खासदार फुटीनंतर आता एकनाथ शिंदेंचा डोळा ठाकरेंच्या आमदारावर आहे आणि नगरसेवकावर देखील आहे, याची चर्चा आता सुरू झाली। त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा दौरा या फुटीला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल। याचा राजकीय फटका हा फुटलेल्या खासदारांना बसू शकतो, कारण त्यांची भूमिका बदलल्याने गटबाजी होऊ शकते। पारंपरिक निष्ठावंत शिवसैनिक फुटीर खासदारांच्या विरोधात उभे राहू शकतात। त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कार्यकर्त्यांची निष्ठा जिंकणं, ज्या उद्देशापोटी पक्ष बदललाय त्यासाठी म्हणजेच विकास निधी, विकास कामे दाखवणं मोठी आव्हानं या खासदारांना असेल। त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कार्यकर्त्यांची निष्ठा जिंकणं, ज्या उद्देशापोटी पक्ष बदललाय त्यासाठी म्हणजेच विकास निधी, विकास कामे दाखवणं अशी मोठी आव्हानं आता या खासदारांसमोर असेल। आता विकास निधीचं सत्य समोर आल्यानं पक्ष बदलण्याची भूमिकेला नैतिक अधिष्ठान कसं मिळवून द्यायचं या चिंतेची टांगती तलवार या फुटीर वर्गांच्या डोक्यावर आहे। ते जनतेला आपलं म्हणणं पटवून देऊ शकतील की गद्दाराची टॅग जी ठाकरे सेना लावू पाहते तो तसाच कायम राहील आणि त्याचे परिणाम या बंडखोर खासदारांना भविष्यात भोगावे लागतील। काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।